खून करून कॅनॉलमध्ये टाकून 20 महिन्यांपासून फरार आरोपीस हडपसर पोलिसांनी केले जेरबंद। 5 मे 2024 रोजी उन्नतीनगर हडपसर येथील कॅनॉलमध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आला होता। परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। पुढील चौकशीत सदर मृत इसमाचे नाव विनोद मधुकर शार्दल असे असल्याचे निष्पन्न झाले। 4 मे 2024 रोजी लक्ष्मी कॅनॉल स्वारगेट येथे मृत इसम व त्याचे अनोळखीचे इसम यांच्यात वाद झाला होता। या वादातून दोघांनी संगनमत करून मृत इसमास कॅनॉलमध्ये ढकलून जीवे ठार मारल्याचं तपासात निष्पन्न झाले। त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 302-34 अन्वये गुन्हा दाखल झाला। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी वास्तव्यास असलेला लॉज निश्चित करण्यात आला। त्यानुसार पोलीस तपास पथकाने दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे जाऊन आरोपी हॉटेल बाहेर येताच तत्काळ कारवाई करत आरोपी वैभव मनेश जाधव याला ताब्यात घेतले। पुणे येथून प्रतिनिधी राहुल पाटील यांची रिपोर्ट।